नमस्कार प्रेक्षको, आजोळ बघताय ना, आणि बघताना नक्कीच तुम्हाला तुमच्या आजोळची आठवण होत असणार आहे का नाही. पण त्या अगोदर तुम्हाला मी एक ॲप्लिकेशनबद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे बिनोमो ॲप. हे एक ट्रेडिंग बेस्ड ॲप आहे. यामध्ये आपण ट्रेड करायचं आणि पैसे कमवायचे. या ॲपमध्ये लाखो लोक ट्रेड करतात आणि या ॲपचं पेमेंट विड्रॉल एकदम वेळेत असतं. चला तर मग तुम्हाला दाखवतो ॲपमध्ये कसं ट्रेड करायचं आणि कसे पैसे मिळवायचे. हे बघा, हे माझं बिनोमो ॲप. हे मी ओपन केलं. हे माझं रिअल अकाउंट आहे. 42,391 माझं बॅलन्स आहे. यात बरेच ॲसेट असतात, जसं की हे बघा, ट्रेड्स आहे, बॅलन्स आहे, बोनसेस आहेत, सपोर्ट आहे. आता सपोर्टमध्ये हेल्प सेंटर, कॉन्टॅक्ट्स, क्लायंट ॲग्रीमेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि यात मला असं वाटतं की 7,000 इन्व्हेस्ट करावे. आता मी खेळतो आहे. हे 7,000 इन्व्हेस्ट केले. आता मला वाटतं की हा ग्राफ वरती जाईल. मग मी इथं वरती आपला 7,000 इन्व्हेस्ट केले. आता बघूयात आपण. हे बघा, माझा अंदाज बरोबर ठरला. मी 12,810 रुपये जिंकलेले तिथं. यात अजून एक फीचर आहे ज्याचं नाव आहे इंडिकेटर. ह्याच्यात मुव्हिंग ॲव्हरेज एलिगेटर आहे. एलिगेटरवर आपण क्लिक करून समजा एक कलर सिलेक्ट करून अप्लाय करायचा. यात ग्राफ वर जातो का खाली येतो ह्या लाईनिंग आपल्याला दाखवतात. मग यामुळे आपला तोटा कमी होऊ शकतो. आणि या ॲपचा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगतो. यामध्ये डेमो कॉम्बोमध्ये आपल्याला $1000 मिळतात, जे खेळून आपण ट्रेडिंग शिकू शकतो आणि नंतर आपल्या खऱ्या अकाउंटवरून ट्रेड करू शकतो. तर मग वाट कशाची बघताय? खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे, तिथे जावा आणि डाउनलोड करा बिनोमो ॲप. धन्यवाद. ए वीर, जातोस का नाही? अरे मला चेडीवाला तरी गावला पाहिजे का नाही? कुणीच वास करून झाले. अरुण दादा, सांग की त्या गाण्याला सगळ्यात पहिली कोचुडी टाकले त्याने. मग काय, बिचारा आजारी बिजारी पडल्यावर केवढे पडले. नाही तुला काय जी काय गाण्या? अरे एकी बाहेर तरी दे. विर्या, पाणी चडी घालून टाकू का? अरे काय दाखवू नकोस, नाहीतर हाय ती बी बुडेल. लाका तिकडे स्विमिंग पूल मध्ये एवढ्या चांगल्या पाण्यात पावतोय तरी इथं भेटतोय सोय. होय दिप्या, बरं झालं आपल्याकडे तसलं पाणी नाही. तू पावताना म्हटल्यावर सबसेल दिसलं असतं. आजा माझ्या कुसल्या बुडून मारू कळलं का? बेलू बर का बेलू, अंग वातरायला लागलं. अय दिप्या, बुडून मारायचं कॅन्सल झालं होय. बिचारी बागो बाई. दूर ए आजा, मस्ती
ए आपल्या अंगात जीव नाही तर तोंडात झावा कशाला घालवताय? 2 थापडीतच पाणी पिलंच का नाही? अरे पळून जाते रे, नाही तर दाखवलं असते. पोरींच्यात खेळून खेळून बायले झाले नसते. हे राहू दे, माहिती आहे किती पैलवान आहेस ती. गाडी पहिलवान. तुझ्या आईला तुझ्या ए आईनं काय केलं इथं? आणि तिचा उद्धार कशाला? का तुम्हाला जन्म दिला हे तिचं चुकलं? परत जर का शिवी दिली का नाही तर याला घ्यायचं नाही तुमच्यात. तू बोलत असशील पोरासनी, पण जेवढं सोसल तेवढीच मस्करी करत जा. ए तुला मस्करी करायला नाही बोललो, तोंडावर बंदी नाही आणली आणि नाक कशाला बघवलंय? खट बघवलंय काय पण त्याचं नाकच तसं आहे. पावाय तरी येतंय का? आशन त्याला पावाय येणार नाही. त्या गाण्याचा वाईफ खा, एवढंच असून चांगलं कोच्या टाकते. हे बघ, तुला माहित होतं ना याला पवायला येत नाही, तरी बी आत कशाला ढकलस? अरे ढकल ते ढकल, वर बघत बसलायस. अरे येत नाही तर शिकवावं का अजून बॅग घालावं? मला वाटलं झाली असतील थोडी थोडी प्रॅक्टिस, पण याला काही येत नाही. तिकडे स्विमिंग पूल मध्ये खाली पाय टेकतात, मी बघितलं पिक्चर मध्ये. मग कसं येईल याला पवायला? गाण्या घेऊन या देवळात, गोड मामा खेळू. चालतंय. चला. आपण इथं का थांबलोय? अरे आपण इकडे यायला सांगितलं होतं, परत कुठेतरी जायचं आणि रानात बिनात गेल्यावर गावायचं नाहीत. व्हायचं महत्वाचं काम होतं. मग चल ना आपण कडे जाऊ. अरे त्यांनी इकडे थांबायला सांगितलंय, मग तिकडे कशाला जायचं? आणि ते अहो बघितलंच नाही तुम्हाला. बघितलं असतं तर टाकलं असतं का? येडे आहे बे तेव्हा. नाही ते काल आई ना अगं भांडी पडल्यात, पाणी टाकायला एवढा वेळ लागतोय वय? आलेच. तुला पोरांनी देवळात खेळायला बोलवलं ना, मग जा लवकर. घरी जाऊन कपडे बदलू, मला भूक लागले, काहीतरी खाऊया. मग जा लवकर, मला बी आप्पांना भेटायचंय. घे आप्पा झाले, आता घे बोलून. अरे काय रे अरुण, इथे काय करतोयस? तुम्हासनीच भेटायचं होतं. अरे पण काय सांगावं नाही, काय नाही. इथं वाट बघून कसं येणार होतो मी? आपलं सहज बैलाकडे जाऊन बघावं म्हणून निघालो. अरे तुझं काम होतं तर घरला यायचं नाहीस वय? नाही महत्वाचं नव्हतं, तबल्याची शाई संपली ना, ती आणली आहे. तुलाच र बाबा, माझी काळजी तुलाच. दे आणि इकडे घरी येऊन देतो की. अरे मग काय हे सांगायला इथं थांबलायस वय? अरे काय मारदा, हे सांच्या बारी आठवणीनं. हां तू खोटं बोललास ना? अरे काय गोष्टी खोट्या सांगतात आणि काय गोष्टी खऱ्या सांगता येत नाहीत बघ, फरक असतो. सरळ सांग की घरी जा म्हणून. अगं राक्षसी नाहीस का काय? बरं तुझे दर 2 दिवसाला नका वाढतात ग. तर वाढली तर तशीच ठेवू का गाय? अरुण का रे बाबा, कुठं निघालास एवढ्या काही गडबडीनं? कामं रानात कामं चालू आहेत ना. वय र, हिला पण सांग की व्हायचं, लगीन नकोच म्हणत्या. आता काय करावं तूच सांग बाबा. असं म्हणून कसं चालेल? कावा तरी करायचंच आहे की. आणि आई बाप काय वाईट पोरगा बघणार आहेत का? अरे तुझ्यासारखाच बघणार आहे बाई एखादा, शिकून पण घरातलं रानातलं सगळं काम करणारा. नोकरीचा आम्ही लई विचार करत नाही बघ. कसं आहे, पोरगं चांगलं असलं की पोरगी सुखात राहते बघ. पैसा काय आज आहे तर उद्या नाही. जाऊ का? का माहिती. बरं या बया, असा पोरगा कुठं घावायचा. अगं झाला का नाही स्वयंपाक? अगं झालाय, पण फक्त चपात्या राहिल्यात. रेश्मा, हे काय खेळते? भांडी कुंडी. घरी माणसं वाट बघतात. दादा कुठे आहे? दादा नाही आला अजून, त्याचं काम नाही संपलं. आमची भीत पडेल की. मी खेळलं तर चालेल का?
नग बया माणसं हसत्याल, पोरीत पोरगा लांडगा म्हणत्याल. का हाय का आता आमासनी काय माहित? मला म्हणतात ना, म्हणू देत की. तुम्हासने कशाला काय म्हणताल? पोरसने कुठे काय म्हणतात तेव्हा? बरं तुम्ही जा घरी, जेवला नाही ना सकाळपासून? थोडं वेळ घेऊन गेलो असतो. तुला एकदा नाही खेळायला घेणार म्हणलेलं कळतं ना. कशामुळे गे कोमे? संसार मांडलाय ना तुम्ही, आणि जेवण बनवण्यापासून दुकान पण लावले. होय ग कोमे, कुठे आहे तुझं घर बघू? ही काय कसं झालं नाना? चांगलं आहे की, समजा आहे. तुझा नवरा कुठं आहे ग? अगं नवऱ्याशिवाय कसं चालायचं? ही काय ही ऋषी झाली की माझा नवरा? खोटं खोटं. खोटा खोटाच ना. मग ह्याला बी बनवायचं की खोटा खोटच? नग बया. अरे बाबा तू नाही पसंत या पुरीसनी. त्यांचं राज्य आहे बाबा, आपलं नाही काय चालायचं. चल. ह्याला बी घ्या की खेळायला. मग घे म्हणा राज्य. लागा पाहुणा इथे. तू घे त्याच्यावरचं राज्य. चालतंय की वीर, तू घे राज्य. लय अवघड नसतंय बघ. तू घोडा वयाचं आणि जे जेव्हा ते राज्य आहे ते आम्हाला नेऊन शिवणार. म्हणजे सगळे माझ्या अंगावर येऊन बसणार? हो, या दिप्यानं आम्हाला शिवस्तवर. आणि ह्याने शिवलंच नाही तर काय लागा बाबा, शिवणार किती यासाठी? लवकर राज्य येऊन देणार नाही तुझ्यावर. चालेल. मग हो गोडा. हे थांब बाबा, घरी बिरी जाऊ नको. थांब इथेच बस. खाली एवढा इथंच बस करू. बस खाली बसा सगळी. खरं तर लागा दिप्या, तुला अक्कलच नाही बघ. कोणाला तरी शिवायचं सोडून येडं काढत बसलेस. अरे मला काय माहित गोडा एवढा एवढा असेल ती. ह्याला लय हंत असतील का रे शाळेत? अरे आपल्यावर न्याय त्याची शाळा. शाळेतनं गाडी येते याला न्यायला, हाय का नाही? हो, पण तुमची शाळा छान आहे. कशाचं छान? इकडे तुमच्या इंग्रजी शाळा आल्या. गावातली 3 जण आहेत त्या शाळेत. तिथं लय अवघड असतं का रे? नाही एवढं नाही, पण फक्त सगळे इंग्लिश मध्ये बोलतात. तू बी बोलतोस? हां बोल की. काय बोल? बोल काय बी. म्हण आमच्या बांगला गेल्या. काय? माय मदर. याला बी येणार आले. कायला काज्या एवढं अवघड सांगताय वय? जाऊ दे, तू असं म्हण आमच्यावरला शाळ उपटायचा म्हण. लगा तोंड हागायला गेलं झालं याचं. हा हे तर सांग बघू, तोंड हागायला जाणे संदर्भात स्पष्टीकरण दे. मी सांगू का? मी सांगू का? तोंड हागायला जाणे संदर्भात गाण्या. अरे अंधार पडायच्या आत घरी येत जा. आजी उगाच काळजी करत बसती बघ. बस इथं. नको, एकच बस. अव वाढतं वय आहे तुमचं. खा, 1.5 भाकरी तरी खाली पाहिजे. काय वाटत्या? हां तू वाढ खायला ठेव. बघा तुमच्या बायकोनी भाकऱ्या केल्यात. रेशमा का करते भाकऱ्या? आणि आतापासून एवढं गोल भाकऱ्या कसं काय करायला लागली ती? इथं पुरींना शाळा शिकायला लागते. भाकऱ्या काय आपोआप येतात. इथं आयुष्याला गोल नसला तरी चालेल, पण भाकऱ्या मात्र गोल पाहिजेत का नाही? नाहीतर सासरची माणसं नावं ठेवताला आईला की लिखीला काय शिकवलंय म्हणून.
हे सांगायला शाळा पुरुषी नाही ना. तुला कितीदा सांगितलं जेवताना वाद घालू नकस म्हणून. जेवण झाल्यावर बोलू. पण असल्या गोष्टी बोलायच्याच कशाला उगा सुकी. सुख काय आहे ह्यातच गल्लत आहे ना. अरे लोकांच्या घरी जायची या पोरगी. मला कालवण दे, भजनाला जायला उशीर झाला. मी पण येणार भजनाला. अरे यायला काय नाही, पण उशीर होईल. मध्येच झोपायचं नाही. नाही झोपत. घेऊन जा की त्यासनी, ऐकू दे की तुझं भजन. म्हणजे दाजी म्हणतो भजन. नुसतं म्हणतोय. अरे जुन्या जाणत्या माणसापेक्षा भारी म्हणतोय. आम्ही बाबा घरात बसूनच ऐकतो, पण बाहेरची माणसं कौतुक करतात. मग तर मला गेलंच पाहिजे. आता जेवणार आहे का असंच जाणार आहे. अरे अरुण, अरे पहिला आपण घेतोयस ना बाबा. घसावायच खराब आहे. पहिला घेऊ की सर जानसनी. ए तू पहिला माईक घे तुझ्या हातात. उगाच ते सर ज्यांना आला नंबर लावला तर अख्खी रात गाजवल त्यातच. आठपार करणं फाटसूर आरडतेला का एकदा झोपलो तर दचकून जागा झालं. परत काय डोकंच लागली नाही. म्हणलं का चकते कायच. आज काय बोलत जाऊ नको का. अरे असा आवाज लागायला बी सरस्वतीचा आशीर्वाद लागतोय. काय सांगतेस. नाही म्हणजे तुमचं तुम्हाला कळत असेल. अरे पण वरडायची काय गरज आहे. नाही खायत की. अरे हे सगळं आत्ता आलंय. त्यांची तवाची सवय आहे. तवा लग्नात आणि शाळेतच माईक भेटायचं. भजनात कुठनं आले काय तवा. ए तुझं ते मायकाचा इतिहास नको उकरून काढू आता. तू पहिला अभंग घे. चल इथं बघ मला एक तर झोप आली. चाललो मी. आपा करायची का सुरुवात. अरे आमची कावाचीच तयार झाली आहे. तुझीच वाट बघतोय. करा की सुरू. अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पाखरू. नाथा घरी नाचे माझा सखा पाखरू. नाथा घरी नाचे माझा सखा पाखरू. अबीर गुलाल उधळी दाजी चल की. तुझा पुढं आलोच. आहो आज लवकरच निघालात. थांबला असता अजून थोडा वेळ. तुमचंच गाणं ऐकायचं होतं म्हणून आले होते. आता थांबून काय करू. आज भारीच गाणं म्हणलं बरं का तुम्ही. अहो, गाणं नाही अभंग आहे तो. आम्हासनी कुठे एवढं कळते. पण तुम्हासनी ऐकतच राहावं वाटतं. मग थांबला असता अजून थोडा वेळ. तब्येत जरा बरी नाही आणि आता तुमचं झालं ना थांबून तरी काय करू. ते एक नंबर अभंग झाला बरं का तुमचा. थँक्यू. नाही म्हणजे तुमचा आवाज ऐकल्याशिवाय भजन झालं असं वाटतच नाही. त्यात काय एवढं. ते खरं बरं का. खरं आहे. कारण तुम्ही असा अभंग गायला लागला आणि डोळं झाकलं ना की साक्षात विठ्ठल उभा राहिल्यासारखं वाटतं बघा. मला जायचंय. येऊ का. जायचंय. जा ना मग. का मी जाऊ. नाही मी जातो. तू काय वाटलं. ऐका ना ते
पण येते ती. अरे अरे आज भारीच झाला बरं काय अभंग. चल जाऊया. काय रे, झोप येत नाही का? त्या दिवशी आपण त्यांच्या घराबाहेर थांबलो होतो आणि आज तिच्याशी बोलण्यासाठी तू उठून गेलास. तिचं काय? ती आवडती का रे तुला? हो, आवडती. खरं तर लय आवडती बघ. मस्त आहे रे ती. आपण स्वतःला विसरून दुसऱ्याचं होऊन जाव, असं लय कमी प्रसंग असतात आयुष्यात. त्यातलाच एक अभंग, दुसरा म्हणजे ती. तेव्हा मी माझाच राहत नाही बघ. अभंगाच्या ओळीसोबत विठ्ठलाचा, तिच्या हसण्यासोबत ती जाऊन जातोय बघ. स्वतःला विसरतो. तू विचारत का नाही तिला लग्नासाठी? तिला आवडत असेल तर बरं आहे, नाहीतर नाही. त्यात काय एवढं? ती माझ्याकडे बघून हसते का नाही, ते मला आवडतं बघ. आणि जर ती नाही म्हणली तर ते हसू पण माझ्या आयुष्यातनं जाईल. भगवंताच्या भक्तीसारखं पवित्र आहे रे तिचं ते हसणं. ते नाही मला जाऊन द्यायचं. ती गेली तर ते हसू कसं राहील? न विचारण्याची हीच तर चांगली बाजू आहे ना. जाताना आधीच कोणीच काय बदलून जात नाही. आठवण म्हणून का असं ना, सगळं तसंच राहत. हाय ओम. म्हणजे तू तिला कधीच विचारणार नाही? माहित नाही, त्याच्या मनात असेल तसं होईल. तुझा देवावर जास्त विश्वास आहे. दाजी, देवाला मानावे की नाही रे? हे जेणे त्याने स्वतःला विचारून ठरवावं. कुणाला बघून नाही तर कुणाला ऐकून पण नाही. इथं प्रत्येकाचा देव वेगळा आहे. तिथं विचार एक कसा असेल